नमस्कार. शोध स्वतःचा भाग 3. विलनीकरण आणि विलगीकरण. आता हे दोन शब्द आपण वेगवेगळ्या अर्थाने वापरतो, पण आता हे दोन शब्द म्हणजे करोनाच्या संकटातला परवलीचा शब्द झालेला आहे. कार्यालयीन कामामध्ये 3 जणांचा फोन जेव्हा आपण एकत्र, दूरध्वनी जेव्हा आपण एकत्र करतो, त्यावेळेला माहित होतं आपण विलनीकरण करतो, म्हणजे मर्जिंग करतो, कॉन्फरन्स कॉल करतो, याची सवय होतीच. झूममध्ये प्रत्यक्षदर्शी म्हणजे प्रत्यक्ष प्रतिमा, दूरध्वनी आपण जसं म्हणतो ना, तसं दूरप्रतिमा ह्या आपण विलनीकरण करतो, त्याही मर्ज करतो, एकत्रितपणे काम करतो, याचीही कल्पना होती. पण आता हे सगळंच काम बेडरूम मधून करावं लागत होतं आणि त्यासाठी बेडरूमची अवस्था पण अतिशय चांगली ठेवणं हे फार गरजेचं होतं. आता चालता चालता बोलण्याची सवय सगळ्यांनाच असते, पण पोळ्या करता करता बोलणे, कार्यालयीन कामावरती चर्चा करणे याचीही सवय आता व्हायला लागली होती. आता या दोन कामांचं म्हणजे घरच्या कामाचं आणि कार्यालयीन कामाचं विलनीकरण करणं यात मात्र कौशल्य लागत होतं. आता अवघडल्यासारखं वाटणं, थोडं थोडं सुरुवातीच्या काळात जे वाटत होतं ते आता बंद झालेलं होतं. विलनीकरणाचा इतिहास आपल्याला बघायचा आहे. तो आपण बघितला की अनेक गोष्टीमध्ये आपण एकत्रितरित्या काम करू शकतो, पण विलगीकरणाचा इतिहास मात्र लिहून ठेवायला पाहिजे अशा गमतीशीर आहे आणि त्याचा मला शोध लागला ह्या करोनाच्या काळातच. विलगीकरण म्हणजे काय तर फाळणी. कुटुंबाची फाळणी जर का होऊ द्यायची नसेल तर काही नियम हे आपल्याला पाळायलाच हवेत. नियम क्रमांक 1, कामाची वाटणी म्हणजे बहुतांश घरामध्ये आमचं घर वगळून बरं का, म्हणजे स्वच्छतेची कामं, भांडी घासणं, ती जागेवर लावणं, केर काढणं, लादी पुसणं, ही सगळी कामं शक्यतो पुरुष मंडळींच्या वाट्याला आली आहेत, म्हणजे त्यांनी ती घेतली आहे. आणि उरलेली किचकट कामं म्हणजे स्वयंपाक करणं, डस्टिंग करणं, मशीन मधून काढलेले कपडे वाळत घालणं, त्यांच्या घड्या करणं, बाथरूम धुणं, ही सगळी कामं ही महिला मंडळाच्या वाट्याला आली आणि ती त्याप्रमाणे माणसं आता करायलाही लागलेली आहेत. हा, कधी कधी फेरबदल म्हणून पुरुष मंडळी स्वयंपाकावर आपला हात आजमावतात आहे, पण तेव्हा सुद्धा महिला मंडळाला आपलं जोर जबरदस्तीने खूप छान झालं असं म्हणावं लागतं आणि नंतरचा पसारा आवरावाच लागतो. का होईना, पण त्या निमित्ताने नवीन नवीन प्रतिभेला धुमारे फुटायला लागलेले आहेत. नियम क्रमांक 2, स्वयंपाकात सुरुवातीच्या काळामध्ये नव्याच्या नवलाईप्रमाणे रोज नवीन नवीन पदार्थांची मेजवानी आपण तयार करत होतो, पण नंतर मात्र तोही उत्साह कमी झाला आणि आता पदार्थांचं विलगीकरण व्हायला सुरुवात झाली. म्हणजे कसं तर सकाळच्या वेळेला पोळी, भाजी आणि कोशिंबीर, तर रात्रीच्या जेवणाला भात, आमटी आणि लोणचं पापड, ही विभागणी अगदी व्यवस्थितशीर झाली. हा, त्याच्यामध्ये काही वेळेला 10 पोळ्यांच्या ऐवजी 12 पोळ्या करायच्या, मग त्या 2 उरलेल्या पोळ्या रात्री खायच्या, किंवा रात्री 2 वाट्यांच्या ऐवजी 2.5 वाटी भात लावायचा, मग उरलेल्या भाताला सकाळी फोडणी द्यायची. असे सगळे जुगाड आपण महिला मंडळी करतच राहिलो आणि करतोच आहोत. अर्थात ह्याच्यामध्ये सुद्धा आमचं घर सहभागी नाही. ह्यामध्ये असं लक्षात आलं की हे जर का विलगीकरण चांगलं झालं तर बरीचशी शांतता प्रस्थापित होते. मग आता नियम क्रमांक 3 आला. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पती आणि पत्नींची बेडरूम एकच असते, परंतु ती त्यांनी वाटून घ्यायला पाहिजे. म्हणजे कसं तर सकाळी 7 ते 9 हा भाग जो आहे ना, त्या काळामध्ये पतीनी बाहेरची सगळी कामं उरकून घ्यायची त्याच्या वाट्याची. तोपर्यंत पत्नीला विश्रांती मिळाली पाहिजे, कारण की कमीत कमी 9 तास झोप ही काळाची म्हणजे आजची गरज आहे आणि त्या मानाने स्त्रिया नाजूक असतात ना, त्यामुळे त्यांना जर का स्वतःची रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर कमीत कमी 9 तास झोप, 8 तास झोप तर आवश्यकच आहे. आणि जर का सकाळी 9 वाजता चहा करून पत्नीला उठवलं तर घराचं तापमान खूपच थंड राहण्याचा
त्याच्यासाठी उपयोग होतो. तेव्हा जर का ते करायचं असेल तर आपल्याला सगळ्या पतींनी लक्षात ठेवा, पत्नीला सकाळी 9 वाजता चहा करून उठवा आणि त्यानंतर 9 ते 10 तिने सांगितल्याप्रमाणे सगळे ज्या काही वस्तू आहेत त्या आणायला बाहेर पडा. 9 ते 10 या वेळामध्ये सगळ्या वस्तू घरी आणायच्या आणि 10 नंतर मात्र ती बेडरूम पतीच्या ताब्यात येईल. पतीला घरून जर का काम करायचं असेल, वर्क फ्रॉम होम असेल, तर त्या बेडरूममध्ये एसी लावला तरी चालेल. आणि जर का त्या एसी मध्ये कधी कधी पॉवर नॉब घ्यायची जर का वेळ मिळाला, जर का संधी मिळाली, तर ती सुद्धा तुम्ही सोडू नका. मग 10 ते 1 या वेळामध्ये पत्नीने काय करायचं, तर पत्नीने बाहेरची आपली सगळी कामं स्वयंपाकासकट उरकून घ्यायची. मुलाबाळांना, ज्येष्ठ नागरिकांना, आपल्या घरातल्या आई वडिलांना काय हवं आहे ते नीटपणे बघायचं, त्यांचं औषध पाणी करायचं आणि 1 वाजता जेवण तयार झालं की गरमागरम जेवण तयार आहे अशी साथ घालायची, ज्याच्यामुळे हे गरम जेवण असल्यावर टेबलावर घराचं तापमान हे थंड राहायला चांगलीच मदत होते. दुपारी जेवण झाल्यावर मात्र दोघांचा संयुक्त कार्यक्रम, तो म्हणजे भांडी धुणे, भांडी लावणे, ओट्यावरची आवरावरी करणे आणि आवश्यक असलेले पदार्थ काढून, उरलेले पदार्थ काढून ते आपल्या शीतगृहामध्ये म्हणजेच आपल्या फ्रीजमध्ये ठेवणे वगैरे, ही सगळी कामं एक जास्त वेळात नाही पण उरकतात. आणि ते झालं की मग परत एकदा बेडरूम पत्नीच्या ताब्यात आली पाहिजे. बेडरूम पत्नीकडे आली की मग ती सोशल कॉन्टॅक्ट्स असतील, काही गप्पा मारायच्या असतील, आणखी काही कामाचे काही हे असतील, फोन असतील वगैरे, ते सगळे उरकायचे. आणि 2 ते 5 ह्या वेळामध्ये पतीनी मात्र बाहेर दिवाणखान्यामध्ये बाहेरची जी आघाडी आहे ती सांभाळायची. म्हणजे त्याच्यामध्ये मुलांना काही लागतं, काही पाणी हवं, काही ताक हवं वगैरे, अशा सगळ्या ज्या बारीक सारीक गोष्टी असतात त्या पतीनी पुरवायच्या. आणि हे करता करता त्याचं वर्क फ्रॉम होम हे चालूच असणार असतं. मग आता ह्याच्या पुढे काय, 6 वाजता सर्वसामान्यतः सर्व पुरुष मंडळी ही गच्चीवरती जाऊन व्यायामाच्या नावाखाली थोडंसं गंमत जम्मत करतात. त्याप्रमाणे ती त्यांना करू द्यावी. पत्नीनी 6 ते 8 या वेळामध्ये स्वयंपाकघरातलं सगळं काम उरकावं. 8, 8:15 वाजता जेवणासाठी तयारी करावी. जेवण झाल्यानंतर पुन्हा तेच, ज्याप्रमाणे भांड्यांची आवराआवर वगैरे सगळी जी काही ठरलेली कामं आहेत मुलाबाळांना हाताशी घेऊन ती करावीत. आणि शांतपणे 9 ते 10 या वेळामध्ये आपला कौटुंबिक क्वालिटेटिव्ह टाइम म्हणजे खेळ, गप्पा, मुलांबरोबरच्या काही चर्चा, या सगळ्याला आपल्याला वेळ मिळाला पाहिजे. तर हा जो कौटुंबिक वेळ आहे त्याच्यामध्ये मात्र आपण कुठेही कोणतीही तडजोड करता कामा नये. 10 नंतर अर्थातच प्रत्येकजण जे जे काही करायचं असेल ते करायला मोकळं असेल, परंतु 11 वाजता मात्र घराचे दिवे आहेत हे बंद करायला पाहिजे. आणि त्यानंतर सर्वांनी शांतपणाने झोपायचा प्रयत्न केला पाहिजे. आता हा झाला नियम, पण हे सगळे नियम पाळणे हा पण एक नियम आहे. त्यामुळे आणखीन एक नियम आपल्याला पाळायला पाहिजे. तो म्हणजे हा जो वरचा मी सुचवलेला कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे, जो कॉमन मिनिमम प्रोग्राम आपण ज्याला म्हणतो, तो जो आपण जर का पाळता आला नाही तर काय होईल, तर आपल्या घरामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढतील आणि पुढे करोनाप्रमाणेच फाळणीचे प्रसंग सुद्धा ओढवण्याची शक्यता टाळता येणार नाही. मग आपल्याला नियम 5वा उपयोगात आणावा लागेल आणि तो म्हणजे व्हेन देअर आर क्रायसिस गो ऑन सोल्युशन मोड. आणि त्यासाठी काय करायचं, तर विलगीकरण आणि विलिनीकरण ह्या दोन्ही गोष्टी आता मी तुम्हाला सांगितल्या, त्या जर का त्यांचे नियम पाळूनही जर का उपयोग होत नसेल तर आपल्याला लहानपणी एका सांगितलेल्या गोष्टीची आठवण मी तुम्हाला करून देते आणि तो त्याच्यावरचा जालीम उपाय आहे. तो म्हणजे एक पूर्ण दिवस 24 तास मौन पाळायचं. तुम्हाला माहितीये की नाही की गोष्टीमधला वेताळ मौन पाळत असताना त्याला ते काही सोसत नाही.
त्यामुळे तो विक्रमाला सारखं सारखं बोलायचा प्रयत्न करायला लावतो. पण आपण आपला विक्रम होऊ द्यायचा नाही. आपण शांतपणे मौन पाळायचं. म्हणजे मग करोनाचा वेताळ कौटुंबिक हिंसाचाराच्या निमित्ताने का होईना किंवा कुटुंबाच्या फाळणीच्या निमित्ताने का होईना आपल्या मानगुटीवरती बसणार नाहीत. एक लक्षात असू द्या, ते म्हणजे हेही दिवस जाणारच आहेत. हेही दिवस जाणारच आहेत आणि आपल्याला नवीन सुखाचं आयुष्य जगायचं आहे. पण त्यासाठी आपण करोनाच्या वेताळाला आपल्यापासून लांब ठेवलं पाहिजे. आपल्या मानगुटीवर बसू देता उपयोगी नाही. धन्यवाद. नमस्कार.